राहुल गांधींना पप्पू का म्हटलं जातं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ज्या पुस्तकाचं अस्तित्वच नाही, जे कधी छापलंही गेलं नाही, अशा पुस्तकाचा हवाला देत राहुल गांधींनी चीनने भारतात तंबू ठोकल्याचा दावा करतात. हे अज्ञान आहे की जाणीवपूर्वक दिशाभूल हा प्रश्न आहे. आता राहुल गांधींनी आधी स्वतःच्या घराण्याचा इतिहास वाचावा. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी यांच्या काळात 1962च्या भारत चीन युद्धात भारताने अक्साई चीन सारखी सुमारे 37 ते 38 हजार चौरस किलोमीटर जमीन कायमची गमावली. ही चूक इतकी गंभीर होती की आजही तिला हिमालयन ब्लंडर म्हणून ओळखलं जातं. इतकंच नव्हे तर नेहरूजींनी त्या भागाबद्दल तिथं गवताचं पात सुद्धा उगवत नाही असं विधान केल्याचं इतिहासात नमूद आहे. आज चीनचा धसका दाखवणाऱ्या राहुल गांधींनी आधी हे सांगावं, भारताची जमीन प्रत्यक्षात कोणी गमावली. आज भारत कमजोर नाही आहे. आज भारत गप्प बसत नाही. आज भारत मोदीजींच्या सारख्या ठाम, सक्षम आणि निर्णायक नेतृत्वासोबत उभा आहे. सुईच्या टोका इतकी जमीनही चीन घेऊ शकत नाही. त्यामुळे राहुल गांधी, अर्धवट माहिती आणि बनावट संदर्भ हे तुमच्या राजकीय पळपुटेपणाचं लक्षण आहे.